या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सलग येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज युक्तीने कशी करायची ते शिकलो आहोत, हो की नाही? विषम संख्या म्हणजे काय? 1, 3, 5, 7, 9 अशा संख्या किंवा एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 येणाऱ्या संख्या म्हणजे विषम संख्या. त्याचप्रमाणे आज आपण शिकणार आहोत सलग येणाऱ्या 2 पासून सुरू होणाऱ्या समसंख्यांची बेरीज युक्तीने कशी करायची. आता समसंख्या म्हणजे काय? तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 असतील अशा संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. ठीक आहे, बघा या किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मग हे 7 घ्यायचं, 7 नंबर घ्यायचा. 7च्या पुढे क्रमवारीमध्ये काय येतं? 8. 7 8 56. म्हणजेच 2, 4, 6, 8, 10, 12, 14 या समसंख्यांची बेरीज काय आली? 56. आहे की नाही सोपी पद्धत? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपण अजून 1-2 उदाहरणं सोडूया. बघा बाळांनो, आता दुसरं गणित आहे 2, 4, 6, 8. आपली अट काय आहे? 2नी सुरू होणारी समसंख्या पाहिजे. पहिली संख्या 2 पाहिजे आणि मग त्या ओळीने येणाऱ्या संख्या हव्यात. आहेत का? 2, 4, 6, 8 हो आहेत. चारही समसंख्या आहेत. हां, चला मग आपली छोटीशी ट्रिक काय आहे? युक्ती काय आहे? किती संख्या आहेत बघा? 1, 2, 3, 4. 4 घ्यायचे. 4च्या पुढे किती येतात? 5 येतात. 4 पंचे 20. म्हणजेच 2, 4, 6, 8 यांची बेरीज किती येते? 20. आहे की नाही सोपी पद्धत? तुम्ही टॅली करून बघा. 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, 18 आणि 2 20. बघा तिसरं गणित आहे 2, 4, 6, 8, 10 आणि 12. सगळ्या समसंख्या आहेत, सगळ्या ओळीने येणाऱ्या समसंख्या आहेत. मग झालं तर आपण आता किती संख्या आहेत बघूया. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे काय घ्यायचं? 6 गुणिले 6च्या पुढे येतात 7, 7 चखम 42. म्हणजे 7 6 42. तुम्ही टॅली करून बघा. 10 8 आणि 12 20, 20 आणि 10 30, 30 आणि 2 32, 32 आणि हे 6 4 10, 32 आणि 10 42. आहे की नाही सोपी पद्धत? बघा आपण चौथं सम मुद्दामून मोठं घेतलं आहे. परीक्षेत असे मोठी उदाहरणं आली की आपण येत असून पण गडबडून जातो. झालं मग भोपळा, हो की नाही? भोपळा नाही मिळत पण मार्क्स कट होतात. घाबरून आपण उत्तर चुकवतो. जिकडे आपल्याला 90% मिळणार तिकडे थोडेसे कमी पडतात. मग कशाला गोंधळायचं? चला आपण आपल्या युक्तीप्रमाणे उत्तर येतं का बघूया. या बघा 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 अशा सगळ्या ओळीने येणाऱ्या 2 पासून सुरू होणाऱ्या समसंख्या आहेत की नाही? किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे 9 घ्यायचे. 9च्या पुढे येतात 10, 10 घ्यायचे. 9 10 जा म्हणजेच 10 9 जा असं पण म्हणा तुम्ही, किंवा 10 9 90 असं मराठीत पण म्हणा. काही म्हणा, उत्तर तुमचं एकच येणार आहे, ते म्हणजे 90. तुम्ही उत्तर हे टॅली करून बघा आणि मला कमेंट करा. आता मी तुम्हाला एक गणित घरची होमवर्कला देते आहे. तुम्ही ते कमेंट करा मला त्याचा आन्सर. ठीक आहे, बघा मोठं देते बरं का. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 आणि 20. ठीक आहे, याचा आन्सर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं काय येतं ते. आणि आपल्याला छान अशा ट्रिक अजून शिकायच्या असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.